नमस्कार, मी आहे ओंकार आणि आपण पाहताय डिजिटल केसरी. इंडिगो एअरलाइन्सवर अचानक कोसळलेलं हे देशातील अलीकडचं सर्वात मोठे एव्हिएशन संकट मानलं जात आहे. या 10 मिनिटाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा खोलवरती अभ्यास करणार आहोत. तर इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी लो कॉस्ट एअरलाईन आहे. 60% पेक्षा जास्त मार्केट शेअर, दररोज हजारो उड्डाणे, लाखो प्रवासी आणि स्थिर सेवा या प्रतिमेमुळे लोकांची पहिली पसंती. पण मागच्या काही दिवसात हीच कंपनी देशभरातील प्रवाशांसाठी त्रासाचं कारण बनली. कारण इंडिगोने शेकडो उड्डाणे त्या ठिकाणी रद्द केलीत. काही अहवालात ही संख्या हजारावरती ओलांडली आहे आणि देशातील प्रमुख विमानतळावर लोकांची मोठी गर्दी, रडणारी मुलं, जमिनीवर झोपलेले कुटुंब, विमानतळ कर्मचाऱ्यांसोबत भांडणारे प्रवासी, सोशल मीडियावरती उडणारी आग, अशा नाट्यमय घटना घडलेल्या आहेत. सर्वात आधी स्थिती समजून घेऊयात. मुंबई T2 वर रांग इतकी वाढली की टर्मिनलचं व्यवस्थापन पूर्णपणे कोसळलं. दिल्लीमध्ये लोकांनी 8 ते 14 तास थांबूनही त्यांना फ्लाईट मिळाली नाही. बेंगलोर आणि हैदराबाद येथे बोर्डिंग गेट्सवर अफाट गोंधळ निर्माण झालाय. लोकांनी सांगितलं की ही कंपनीने आधी माहिती दिली नाही. ॲपवर ऑन टाईम दाखवलं जात होतं, पण बोर्डिंग गेट्सवर गेल्यावर फ्लाईट कॅन्सल्ड अशी पाटी दिसली. काहींचं लग्न 1 दिवस आधी होतं, काहींच्या मुलांची परीक्षा होती, काहींच्या गंभीर मेडिकल ट्रीटमेंटसाठी अपॉइंटमेंट होता आणि अनेकांच्या बिझनेस मीटिंग त्या ठिकाणी कोसळल्या. या सर्व घटनांनी देशभरात तुफान संताप वाढला आहे आणि तिथूनच सुरू झाला #इंडिगो क्रायसिस हा ट्रेंड. आता प्रश्न असा आहे की हे सगळं झालं तरी नेमकं काय चुकलं? कारण एक नाही तर संपूर्ण चेन पूर्णपणे तुटली. पहिलं कारण म्हणजे FDTL, म्हणजे फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन्स. म्हणजे क्रू किती तास काम करू शकतो, किती तास विश्रांती आवश्यक आहे, याचे नवीन नियम लागू झाले. पण इंडिगोने हे नियम लागू होण्याआधी योग्य तयारीच केली नाही. पायलटची कमतरता आधीच होती, तरी कंपनीने महत्त्वाचे रूट्स कमी न करता उलट वाढवले. अधिक फ्लाईट शेड्यूल केल्या आणि उपलब्ध पायलटपेक्षा जास्त काम देत राहिली. नवीन नियम लागू झाल्यावर शेकडो पायलटचा ड्युटी टाईम मर्यादेपलीकडे गेला आणि ते कायदेशीररित्या उड्डाणच करू शकले नाहीत. दुसरं कारण म्हणजे क्रू रोस्टरिंग सिस्टीममध्ये जुनाट पद्धती वापरल्या गेल्या. तज्ज्ञ सांगतात की इंडिगोचं क्रू मॅनेजमेंट सॉफ्टवेअर मागील काही महिन्यापासून वारंवार त्रुटी देत होतं आणि कंपनीने ते अपडेट करण्यात उशीर केला. तिसरं कारण म्हणजे टेक्निकल तपासणी. कंपनीकडे एवढ्या मोठ्या फ्लीटमध्ये नियमित तपासणी आवश्यक असते. पण गडबडीत काही विमानं AOG म्हणजे एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड झाली. त्यामुळे आणखीन फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. चौथं कारण म्हणजे पायलट, कॅबिन क्रू आणि ऑपरेशन टीममध्ये संवादाचा अभाव. अनेक पायलटनी फटीग रिपोर्ट्स भरल्या, म्हणजे ते थकले आहेत, त्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतोय हे कंपनीला सांगितलं, पण ते व्यवस्थित हाताळलं नाही. म्हणूनच जेव्हा नवीन नियम लागले तेव्हा संपूर्ण शेड्यूल पूर्णपणे कोसळलं. आता पाहूया DGCA म्हणजे देशाची एव्हिएशन रेग्युलेटरी बॉडी काय म्हणते. DGCAने इंडिगोला थेट शो केस नोटीस दिलं आणि सांगितलं की प्रवाशांना योग्य सेवा न देण्याच्या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल. DGCAच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशाला तात्काळ संपूर्ण रिफंड, हॉटेल, भोजन, रिबुकिंग, अल्टरनेट फ्लाईट देणे बंधनकारक आहे. तरीही अनेक ठिकाणी रिफंड मिळण्यात अडथळे आले आणि लोकांनी DGCA पोर्टलवर तक्रारी केल्या. आता पुढे या प्रकरणाचं आर्थिक विश्लेषण करूया. इंडिगो रोज अंदाजे 2 ते 3 कोटीचं नुकसान सहन करत आहे. देशातील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसलेला आहे. कार्गो शिपमेंट अडल्या आहेत. बिझनेस ट्रॅव्हल 27% कमी झाल्याचा अंदाज आहे. एवढं मोठं संकट हाताळण्यासाठी सरकारलाही पुढे यावं लागलं. एव्हिएशन मंत्रालयाने सर्व एअरलाइन्सना भाडे वाढवू न देण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून नागरिकांना अचानक महागड्या तिकिटाचा फटका बसणार नाही. आता या संकटाच्या मुळाशी जे मुद्दे आहेत, जे दिसतात, म्हणजे भारतीय विमान उद्योगाची खरी परिस्थिती, वेगाने वाढणारा प्रवासी भार आणि त्यानुसार वाढत नसलेली फ्लाईट क्षमता आणि पायलट क्षमता, कंपन्याचा वेळ, केवळ नफा केंद्रित धावपळ आणि नियोजनातील कमतरता. आता इंडिगोने या संकटासाठी कोणती उपाययोजना जाहीर केली? कंपनीने जाहीर केलं की पुढील 15 दिवसात अनेक फ्लाईट्स तात्पुरत्या बंद केल्या जातील. पायलटची भरती जलद गतीने सुरू केली जाईल. जुनी रोस्टरिंग सिस्टीम बदलून AI आधारित शेड्यूलिंग तंत्रज्ञान आणलं जाईल. प्रवाशांना अधिक पारदर्शक माहिती
देण्यासाठी ॲप अपग्रेड होणार आहे. आता प्रवाशांसाठी आवश्यक मार्गदर्शन: तुमची फ्लाईट रद्द झाली असेल तर एक क्रेडिट शेल घेऊ नका. थेट पूर्ण रिफंड मागा. 2 मेलद्वारे पुरावे ठेवा. 3 तासापेक्षा जास्त विलंब असेल तर भोजन व निवासी सुविधा मागणे तुमचा अधिकार आहे. 4 DGCAच्या एअर सेवा पोर्टलवर लगेच तक्रार नोंदवा. आता शेवटी या सर्व प्रकरणाचा निष्कर्ष असा आहे की इंडिगो क्रायसिस हे केवळ कंपनीचं नाही तर भारतीय एव्हिएशन क्षेत्रातील व्यवस्थापक कमकुवतपणा दाखवणारा एक मोठा इशारा आहे. प्रवासी वाढत आहेत, पण व्यवस्थापन, पायलट क्षमता, तांत्रिक सिस्टीम, कर्मचारी कल्याण, सुरक्षा नियम यांची तयारी अजून पूर्णपणे अपुरीच आहे. पुढील काही दिवस आणि आठवडे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण इंडिगोची पुनर्स्थापना, DGCAची कारवाई आणि प्रवाशांची प्रतिक्रिया या सर्व घटकांवर पुढचा प्रवास अवलंबून आहे. हे संकट जसं आलं तसंच निघून जाईल, पण या घटनेने भारतातील एव्हिएशन क्षेत्रातील कायमचा धडा दिलेला आहे की सुरक्षितता, नियोजन, कर्मचाऱ्यांचा सन्मान, प्रवाशांची पारदर्शकता या गोष्टी कधीच दुर्लक्षित करता येणार नाहीत. आणि डिजिटल केसरी तुम्हाला या प्रकरणातील प्रत्येक अपडेट तात्काळ पोहोचवत राहील. तत्पूर्वी डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या माहितीसह.